तुमच्याकडे असली वस्तू आहे? मी तर तिनं झपाटूनच गेली. खरं तर माझ्याकडच्या सगळ्याच वस्तूंनी मला वेड लावलंय. तुम्हाला माहितीये का की अशा वस्तू कुठनं येतात आणि आपण त्या फेकतो तेव्हा त्या कुठे जातात? मला तर त्याचं कायमच नवल वाटत आलंय. तेव्हा मी त्याचा शोध घेतला. पुस्तकं तर सांगतात की वस्तू वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. ती म्हणजे कच्चा माल, उत्पादन, त्याचं वितरण, विनियोग आणि शेवटी त्याची विल्हेवाट. हे सगळं म्हणजे भौतिकतेचं अर्थशास्त्र. तर मी त्याच्या अधिक खोलात शिरले. खरं म्हणजे मी 10 वर्ष खर्च करून जगभर हिंडले आणि तपासलं की या वस्तू येतात कुठून आणि कुठं जातात. आणि माहितीये मला काय सापडलं की खूपशा गोष्टी लोकांना माहीतच नाहीत. या चित्रातनं खूप गोष्टी निसटल्यात. एका बाजूला ही सगळी व्यवस्था छान ठीकठाक वाटते, काही प्रश्नच नाही. पण हे खरं आहे की ही सगळी व्यवस्थाच संकटात आहे. आणि त्याचं कारण म्हणजे ही सगळी व्यवस्थाच एका दिशेनं चालते, परतीची काही वाटच नाही. आणि अशी एकरेषीय व्यवस्था या मर्यादित पृथ्वीतलावर तुम्ही फार काळ नाही राबवू शकत. प्रत्येक पावलावर या व्यवस्थेचा संबंध वास्तव जगाशी येतो. प्रत्यक्षात हे काही कुठे हवेत घडत नाही. त्याचा संबंध असतो आपल्या समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी. आणि हे होताना निसर्गाच्या अनेक मर्यादा आपण ओलांडतोय. हे या आकृतीत दिसणार नाही, कारण का ही आकृतीच फसवी आहे. तर आपण ही आकृती नीट तपासूया आणि त्यातनं काय काय हरवलंय ते बघूया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातनं हरवलीये ती म्हणजे माणसं. या सगळ्या व्यवस्थांमध्ये माणसंच तर काम करत असतात. आणि या व्यवस्थेत काही माणसं इतरांपेक्षा अधिक महत्वाची असतात आणि काहींना थोडा जास्त आवाज असतो. ते कोण आहेत? आपण सरकारपासून सुरुवात करूयात. माझे मित्र म्हणतात की मी सरकारचं प्रतीक म्हणून रणगाडा वापरला पाहिजे. आणि आमच्या अमेरिकेला ते बरोबर लागूही पडतं, कारण काय लोकांच्या करातून येणारा 50% पैसा सैन्यावर खर्च केला जातोय. पण सरकारचं प्रतीक म्हणून मी माणूस वापरणार आहे, कारण काय मी या मताची आहे की सरकार ही लोकांची, लोकांनी चालवलेली आणि लोकांसाठीच असली पाहिजे. हे सरकारचंच काम आहे की आपलं हित पाहणं, आपली काळजी घेणं, हे त्यांचं काम आहे. मग येतात बड्या कंपन्या. या कंपन्या सरकारपेक्षाही मोठ्या दिसतात, कारण काय त्या सरकारपेक्षाही मोठ्या आहेत. जगातल्या 100 बलाढ्य अर्थव्यवस्थांपैकी 51 बड्या कंपन्या आहेत. आणि या कंपन्या आता शक्तीनं इतक्या वाढल्यात की सरकारातही एक बदल आपल्याला झालेला दिसतो. लोकांपेक्षा या कंपन्यांचं सगळं सुरळीत चाललंय ना, हे पाहण्यातच सरकारांना आता अधिक रस आहे. ठीक आहे, तर या चित्रातून आणखीन काय काय हरवलंय बरं? आपण सुरुवात करूयात उपसा या दिखाऊ शब्दापासून, ज्याचा अर्थ आहे नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण आणि आपल्या ग्रहाची, पृथ्वीची नासाडी. तर आपण झाडं तोडतोय, धातू आणि खनिजांसाठी डोंगर माथे उडवतोय, अतोनात पाणी वापरतोय आणि सगळ्या प्राण्यांनाही नाहीसं करतोय. आणि इथंच आपण आपली पहिली चूक करतोय. निसर्ग संपत्तीच नाहीशी करतोय. आपण बेफाम वस्तू वापरतोय. हे पटायला कठीण आहे, पण आपल्याला हे कधीतरी मान्य करावंच लागेल. मागच्या 3 दशकात आपण पृथ्वीवरची 1/3 साधन संपत्ती वापरलीय, गमावलीय, कायमची. आपण तोडतोय, सुरुंग लावतोय, ओरबाडतोय आणि कचरा करतोय या पृथ्वीचा. आणि तेही इतक्या झपाट्यानं की परत कधी इथं माणसांना राहताच येऊ नये. आमच्या अमेरिकेतल्या मूळ जंगलांपैकी आज फक्त 4% जंगलं शिल्लक आहेत. 40% जलसाठ्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी नाही. आणि प्रश्न फक्त हा नाहीये की आम्ही खूप संसाधनं वापरतोय, हाही आहे की आमच्या हिश्श्यापेक्षा आम्ही जास्त वापरतोय. अमेरिकेत जगाच्या फक्त 5% लोकसंख्या आहे, पण आम्ही 30% साधन संपत्ती वापरतोय आणि जगाच्या 30% कचरा निर्माण करतोय. अमेरिकेच्याच गतीनं सर्वांनी वापरायचं ठरवलं तर आपल्याला अजून 3 ते 5 पृथ्वी गोल लागतील. आणि तुम्हालाही माहितीये की आपल्याकडे तर फक्त एकच पृथ्वी आहे. आणि या मर्यादांना माझ्या देशाचं उत्तर काय? तर जा आणि दुसऱ्याचं घ्या. आणि तेच ते तिसरं जग. काहींच्या मते त्याच्याच तर जीवावर आम्ही ही लूट चालवली. तर हे तिसरं जग दिसतं तरी कसं? तसंच सगळीकडे कचरा कुंडी आणि पर्यावरणाचा नाश. जगातल्या 75% मत्स्यशेतींमध्ये मर्यादेपेक्षा जास्त मासेमारी होते. जगातली 80% जंगलं नष्ट झाली आहेत. एकट्या अमेझॉन खोऱ्यात दर मिनिटाला आपण 2000 झाडं गमावतोय. म्हणजे प्रत्येक मिनिटाला फुटबॉलची 7 मैदानं. आणि जी लोक इथे राहतात त्यांचं काय? या लोकांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही साधनांवर त्यांचा हक्क नाही. ते पिढ्यानपिढ्या इथे राहत असले तरीही उत्पादन साधनं त्यांच्या हातात नाहीत आणि भरमसाठ वस्तूही ते खरेदी करत नाही. आणि या व्यवस्थेत तुम्ही मालक किंवा ग्राहक नसाल तर तुम्हाला किंमतच नाही. तर पुढे असं की कच्च्या मालापासून वस्तू तयार होतात. तिथे काय होतं की ऊर्जेचा वापर करून नैसर्गिक साधनांमध्ये विषारी रसायनं मिसळली जातात आणि त्यापासून विषारीच उत्पादनं बनवली जातात. सध्याच्या उद्योगात अशी 1 लाखाहून अधिक कृत्रिम रसायनं वापरली जातात आणि यातली काहीच रसायनं मानवी आरोग्याच्या संदर्भात तपासली गेली आहेत. ही सगळी रसायनं एकत्रित काय परिणाम करतात हे अजूनही तपासलं गेलं नाही. याचा अर्थ अशा रसायनांच्या परिणामांना आपण दररोज सामोरे जातो, बरोबर? पण आपल्याला एक गोष्ट मात्र माहितीये की आपण विष घेतो, विष बाहेर सोडतो.
जोपर्यंत आपण ही विषारी रसायनं वापरत राहू तोपर्यंत ही रसायनं वस्तूंमधून आपल्या घरात, ऑफिसमध्ये, शाळेत येत राहतील आणि आपल्या शरीरात सुद्धा. BFR ही अग्निरोधक रसायनं आहेत, पण ती अतिविषारी आहेत. तर अशी रसायनं वापरून आपण शेवटी करतो तरी काय? ती न्यूरोटॉक्सिन म्हणजेच मेंदूसाठी घातक रसायनं आहेत. आणि तरीही ही रसायनं आपल्या कम्प्युटर्समध्ये आपण वापरतो, घरगुती उपकरणांमध्ये वापरतो आणि अगदी गाद्या आणि उशांमध्येही वापरतो. म्हणजे आपण उशी घेतो ना, ती आधी न्यूरोटॉक्सिनमध्ये बुचकळून काढतो आणि मग ती घरात आणून रात्रीच्या 8 तासांच्या शांत झोपेसाठी त्यावर डोकं ठेवतो. मला असं वाटतं की आपल्यासारख्या हुशार देशानं रात्री डोकं भडकू नये म्हणून थोडा सोपा उपाय हुडकून काढला पाहिजे, नाही का? तर ही विषारी रसायनं अन्न साखळीतून आपल्या शरीरातही साचत जातात. आणि तुम्हाला माहितीये का की अन्न साखळीच्या सर्वात वर, सर्वात प्रदूषित अन्न कुठलंय? ते आहे आईचं दूध. याचा अर्थ आपण अशा एका अवस्थेला पोचलोय की आपल्या समाजाचा सर्वात छोटा घटक, ही लहान मुलं सुद्धा विषाचा हा मोठा गोट आपल्या आईच्याच दुधातनं घेतात. किती भयानक गोष्ट आहे ना ही? स्तनपान हे माणसाच्या वाढीमधलं सगळ्यात मूलभूत असं पोषण आहे. ते पवित्र आणि सुरक्षित असायला हवं. आईचं दूध हे बाळासाठी जीवनदायी असतं आणि आयांनी आपल्या बाळांना ते पाजत राहिलं पाहिजे. आपण त्याची काळजी घ्यायला हवी. सरकारनं तशी काळजी घ्यायला हवी. पण सरकारचं उलटच चाललंय. विषारी रसायनांचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो कारखान्यातल्या कामगारांना आणि तिथं काम करणाऱ्या स्त्रियांना. यात अनेक प्रजननक्षम वयातल्या मुली आहेत. त्या विषारी रसायनं आणि वायूंमध्ये काम करतात. आता मी तुम्हाला विचारते की कुठली प्रजननक्षम बाई अशा वातावरणात आपणहून काम करेल? जिला दुसरा काही पर्यायच नाही तीच ना. आणि ही म्हणे आपली सुंदर व्यवस्था. स्थानिक पर्यावरण आणि अर्थव्यवस्थांचा वेगानं नाश होतोय आणि मग कुठलाही पर्याय न उरलेले हे लोक आपल्या गावातून बाहेर पडतात. पिढ्यानपिढ्या ज्यानं साथ दिली असं पर्यावरण सोडून जगभरचे 2 लाख लोक दर दिवशी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत, झोपड्यांमध्ये राहण्यासाठी, काम शोधण्यासाठी. तर आपण बघितलं की या व्यवस्थेत आपण फक्त साधन संपत्तीचाच नाश करत नाही तर लोकांचाही करतो. संपूर्ण जमाच्या जमातच आपण नासवतोय. आपण विष घेतोय, विष सोडतोय. कारखान्यातून उत्पादनांच्या रूपात हे विष बाहेर पडतं किंवा प्रदूषणाच्या रूपात. आणि हे प्रदूषण भयानक मोठं आहे. अमेरिकेतले उद्योगधंदे तर मान्यच करतात की ते दरवर्षी 4 बिलियन पाऊंडाचं प्रदूषण करतात. पण खरं तर ते त्यापेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. तर हे झालं दुसरं टोक. कारण काय कुणाला एवढं 4 बिलियन पाऊंडाचं प्रदूषण बघत आणि हुंगत बसायला वेळ आहे? तर ते करतात काय, तर घाणेरडे कारखाने दुसऱ्या देशात उभारा आणि नासवा दुसऱ्या कोणाची तरी जमीन. पण गंमत म्हणजे हे खूपसं वायू प्रदूषण हवेच्या झोतांनी परत आपल्यापर्यंत येतं. तर या साधनांपासून एकदा वस्तू तयार झाल्या की त्याचं पुढे होतं तरी काय? त्या इकडे येतात वितरणासाठी. तर आता वितरण म्हणजे हा विष प्रदूषित माल लवकरात लवकर विकणे आणि मग त्यासाठी किमती कमी ठेवा, लोकांना खरेदी करत राहू द्या आणि हा व्यवहार असाच चालू ठेवा. पण मग ते किमती इतक्या कमी कशा ठेवतात? ते मॉलमधल्या कामगारांना काही खूप पैसे देत नाहीत आणि त्यांचा आरोग्य विमाही खूपच कमी असतो. म्हणजेच ही किंमत दुसरीकडून काढणं झालं. याचा अर्थ वस्तूची खरी किंमत त्याच्या विक्री मूल्यात दिसतच नाही. दुसऱ्या शब्दात आपण घेतो त्या वस्तूसाठी योग्य ती किंमत मोजतच नाही आहोत. एके दिवशी मी याचाच विचार करत होते. मी कामावर चालले होते आणि मला बातम्या ऐकायच्या होत्या म्हणून मी रेडिओ खरेदी करायला एका दुकानात शिरले. तिथे एक छोटासा गोड रेडिओ फक्त $4.99 विकायला होता. मी तो विकत घ्यायला रांगेत उभी राहिले आणि विचार करायला लागले की एवढ्या कमी किमतीत इतका सुंदर रेडिओ विकणं त्यांना कसं परवडत असेल. यासाठीचा धातू कदाचित दक्षिण आफ्रिकेतल्या खाणीतून आला असेल, पेट्रोल कदाचित इराकमधनं आला असेल, त्यासाठीचं प्लास्टिक कदाचित चीनमध्ये बनलं असेल आणि ही सगळी वस्तू कदाचित मेक्सिकोतल्या एखाद्या छोट्या मुलानं जुळवली असेल. कारण काय, $4.99 मध्ये रेडिओ ज्या शेल्फवर होता त्याचं भाडंही भागणार नाही. तिथल्या स्टाफचा पगार आणि जहाज आणि ट्रकच्या असंख्य फेऱ्यांवर जो खर्च झालाय तोही त्यातून भरून निघणारा नाही. म्हणजेच रेडिओची खरी किंमत मी मोजतच नाहीये. मग ती मोजतंय तरी कोण? या जगातल्या लोकांनी त्याची किंमत मोजली. स्वच्छ हवा संपून अस्थमा आणि कॅन्सरचं प्रमाण वाढलं, त्यातून त्यांनी ही किंमत मोजली. काँगोतल्या मुलांनी आपल्या भविष्याच्या बदल्यात ही किंमत मोजली. काँगोतली 30% मुलं कोल्टन हा धातू खाणीतून काढण्यासाठी शाळा सोडतात आणि हा धातू वापरून आपल्यासाठी स्वस्त खेळणी बनवली जातात. या संपूर्ण व्यवस्थेत लोक भरडले गेलेत आणि म्हणून मला हा रेडिओ $4.99 मिळतो आणि या लोकांनी दिलेल्या योगदानाची नोंदही कुठे घेतली जात नाही. मी जे मगाशी म्हणले ना की कंपन्यांचे मालक मूळ उत्पादन खर्च बाहेरून भरून काढतात, तो असा. आणि मग आपण येतो उपभोगाच्या सोनेरी बाणाकडे. हा या व्यवस्थेचा गाभा आहे.
व्यवस्था चालवणारं ते इंजिन आहे. आणि या बाणाचं संरक्षण करण्याचं काम सरकार आणि बड्या कंपन्या करतात. आणि म्हणूनच 11 सप्टेंबर नंतर जेव्हा आमचा देश हादरलेल्या अवस्थेत होता, तेव्हा अध्यक्ष बुश अनेक योग्य गोष्टी सुचवू शकले असते. शोक करा, प्रार्थना करा, आशा करा, पण नाही. ते म्हणले खरेदी करा. खरेदी करा. आम्ही निव्वळ ग्राहकांचा देश बनलो. ग्राहकत्व हीच आमची प्राथमिक ओळख झाली. आई नव्हे, शिक्षक नव्हे, शेतकरी नव्हे, तर ग्राहक. आमचं मूल्य कशात मोजलं जातं आणि ठरवलं जातं, तर आम्ही या बाणाला किती योगदान देतो, किती खर्च करतो त्यावरून. आणि आम्ही करतो, आम्ही जातो, आम्ही विकत घेतो, आम्ही वस्तूंची खरेदी करतच राहतो आणि ही साखळी अखंड ठेवतो आणि ती अखंड राहते. ओळखा बघू की या वस्तू बनवण्याच्या, खपवण्याच्या साखळीतल्या किती वस्तू फक्त 6 महिन्यानंतर वापरात राहतात. 50%? नाही. 20%? नाही. 1%. फक्त 1%. दुसऱ्या शब्दात 99% माल जो आपण पिकवला, खाणीतून काढला, प्रक्रिया केली, निर्यात केला, तो 99% माल या व्यवस्थेतून 6 महिन्यात बाद झाला. आणि या मालपेकीच्या गतीनं आपण या पृथ्वीला कसं चालवणार आहोत? हे असं नेहमीच नव्हतं. सर्वसाधारण अमेरिकन माणूस 50 वर्षापूर्वी वापरायचा त्याच्या दुप्पट गोष्टी आज वापरतो. विचारा तुमच्या आजीला. वस्तू परत परत वापरत राहणं तेव्हा महत्वाचं मानलं जायचं. मग आज हे असं कसं झालं? हे काही असंच घडलं नाही, तर घडवलं गेलं. दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच हे लोक अमेरिकन अर्थव्यवस्था कशी वाढवायची याचा विचार करत होते. व्यापार तज्ज्ञ व्हिक्टर लेबो यांनी त्यावर एक तोडगा सुचवला, जो मग या यंत्रणेचा नियमच होऊन बसला. ते म्हणले, आमची विलक्षण उत्पादनक्षम अर्थव्यवस्था अशी मागणी करते की वस्तूंचा वापर, अतिवापर हाच आमचा जीवनक्रम बनला पाहिजे. अशा वापरातूनच आपण आपलं आत्मसमाधान, आध्यात्मिक समाधान करून घेऊ शकू. मोठ्या प्रमाणावर वस्तू विकत घ्यायला हव्यात, वापराव्यात, बदलाव्यात आणि नष्टही कराव्यात. आणि अध्यक्ष आयझेनहोवर यांचे आर्थिक सल्लागार म्हणाले, अमेरिकन अर्थव्यवस्थेचं सर्वोच्च ध्येय वस्तूंचं अधिक उत्पादन हेच आहे. अधिक उत्पादन? प्लीज, हे सर्वोच्च ध्येय कसं असू शकतं? आरोग्य सेवा पुरवणं, शिक्षण देणं, सुरक्षित दळणवळण, शाश्वतता किंवा न्याय हे नाही, फक्त वस्तू बनवणं. आणि या मंडळींनी नागरिकांना इतक्या सहजासहजी कसं काय पटवलं? त्यांचे 2 अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे वस्तूंचा नियोजनबद्ध टाकाऊपणा आणि फसवा टाकाऊपणा. नियोजनबद्ध टाकाऊपणा म्हणजे अशाच वस्तूंची जाणीवपूर्वक निर्मिती की ज्या लवकरात लवकर निरुपयोगी ठरतील आणि मग आपण नवी खरेदी करू शकू. प्लास्टिकच्या पिशव्या, कॉफीचे कप आणि आता मोठ्या वस्तूंबाबतही तेच आहे. झाडू, डिव्हिड्या, कॅमेरे, शेगड्या, जवळपास सगळंच, अगदी कम्प्युटर सुद्धा. तंत्रज्ञान 2-1 वर्षातही इतक्या झपाट्याने बदलतंय की नवी वस्तू कालांतराने तुम्हाला अडथळाच वाटू लागते. आत काय असतं ते पाहण्यासाठी कुतूहलानं मी एक मोठा डेस्कटॉप उघडला आणि मला लक्षात आलं की त्यातली दरवर्षी बदलणारी जी गोष्ट आहे तो कोपऱ्यातला एक छोटासा तुकडा आहे. आणि तेवढाच तुम्ही बदलू नाही शकत, कारण त्याचं नवं मॉडेल नव्या आकारातलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळं टाकून पूर्ण वस्तूच नवीन विकत घ्यायला हवी. 50च्या दशकातली काही उद्योग विश्वातली जर्नल्स मी चाळत होते. तेव्हाच अशा कंडम वस्तूंची नियोजनबद्ध निर्मिती सुरू झाली होती. त्याचे निर्माते त्याबाबत इतके खुलेपणाने बोलत त्यांच्या चर्चा चालत की अशा पटकन मोडीत निघणाऱ्या वस्तू कशा बनवायच्या आणि तरीही ग्राहकांचा विश्वास कसा टिकून ठेवायचा, हे सगळं इतक्या जाणीवपूर्वक होतं. आणि हा बाण टिकवायचा तर वस्तू तर काही इतक्या झपाट्यानं खराब होत नाहीत, तर म्हणून ग्राहकांच्या सवयीच बदलायच्या. म्हणजे असं की उपयोगात असलेली गोष्ट सुद्धा टाकून द्यायला ग्राहकांना पटवायचं. तर ते काय करतात की वस्तूंचा लुकच पूर्णपणे बदलून टाकतात. समजा तुम्ही एखादी वस्तू 2-1 वर्षांपूर्वी विकत घेतली, तर प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की तुम्ही आधुनिक नाही आहात, कारण अशा वस्तू घेण्यावरच तुमची समाजातली पत ठरणार आहे. आणि हे खूप वैतागवाणं आहे. माझ्या टेबलावर गेली 5 वर्ष एक जाड्या कम्प्युटर आहे. माझ्या मैत्रिणीनं अलीकडेच एक नवीन घेतलाय, फ्लॅट, चकचकीत फ्लॅट स्क्रीन मॉनिटर. तिचा कम्प्युटर तिच्या फोनशी, पेनस्टँडशी मॅच होणार आहे. जबरी ना? ती अशा रुबाबात असते की ती जणू अंतराळयानातच आहे. आणि माझ्या टेबलावर जणू मोडकं वॉशिंग मशीनच ठेवलंय. फॅशन हे असलंच अजून एक उदाहरण आहे. तुम्ही कधी पाहिलंयत का की बायकांच्या चपला पहिल्या वर्षी उंच टाचेच्या, दुसऱ्या वर्षी सपाट, असं का? स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो? अशा चर्चांमुळे हे घडत नाही, तर तुम्ही उंच टाचांच्या वर्षात सपाट चपला घालून मागासलेले राहिलात, म्हणजेच समाजात इतरांमध्ये तुमची पत कमी, म्हणजेच खरेदी करत राहा. जाहिराती आणि प्रसार माध्यम यांचा यात मोठा वाटा आहे. अमेरिकेतल्या प्रत्येकावर दररोज 3000हून अधिक जाहिरातींचा भडीमार होत असतो. 50 वर्षापूर्वीचे लोक आपल्या आयुष्यभरात जेवढ्या जाहिराती पाहत असत त्यापेक्षा अधिक जाहिराती तर आपण एका वर्षात पाहतो. आणि आपल्याला असमाधानी करण्यापलीकडे या जाहिराती करतात तरी काय?
दिवसातून 3,000 वेळा या जाहिराती तुम्हाला सांगत असतात की तुमचे केस खराब आहेत, कपडे जुने झालेत, फर्निचर बदलायला आलंय, कार्स डब्बा झाल्यात, तुम्ही जुने झालायत. हे सगळं नीट करता येईल, पण त्यासाठी तुम्ही शॉपिंग करत राहा. प्रसार माध्यमही या साखळीतल्या खऱ्या गोष्टी लपवून ठेवतात आणि या भौतिकीय अर्थशास्त्रातली एकमेव गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे शॉपिंग. बाकी ओरबाडणं, उपभोग आणि नासाडी हे सगळं आपल्या नजरेआड राहतं. तर अमेरिकेत आता कधी नव्हे इतक्या वस्तू आहेत, पण सर्वेक्षण सांगतं की आमच्या देशाची आनंदी वृत्ती मात्र खालावते. आमच्या देशाची आनंदी वृत्ती 50च्या दशकात सगळ्यात जास्त होती. त्यानंतर मात्र या वस्तू आमच्या बोकांडी बसल्या. काय गंमत आहे नाही? आता मला लक्षात येतंय, आपल्याकडे खूप वस्तू आहेत, पण ज्यातून आनंद मिळेल अशा गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नाही. घरासाठी, मित्रांसाठी, स्वतःसाठी कधी नव्हे इतके आपण कष्टतोय. विश्लेषकांच्या मते तर सरंजामी काळापेक्षाही आता आपल्याकडे कमी वेळ असतो. आणि तुम्हाला माहितीये की फावला वेळ असलाच तर आपण काय करतो? टीव्ही पाहतो आणि खरेदी करतो. अमेरिकेत आम्ही युरोपातल्या लोकांच्या 3-4 पटीनं जास्त खरेदी करतो. आपण आता एका अशा हास्यास्पद स्थितीत आहोत की आपण कामावर जातो, बऱ्याचदा 2 नोकऱ्या सुद्धा करतो. मग थकून भागून घरी येऊन टीव्ही पाहतो तर जाहिराती आपल्याला सांगतात की तुम्ही थकलाय, मॉलमध्ये जा. नुकत्याच घेतलेल्या वस्तूंचं कर्ज फेडायचं म्हणून आपण जास्त काम करतो. मग जास्त थकून घरी येतो, टीव्ही पाहतो आणि तो तुम्हाला सांगतो की जा, मॉलमध्ये जा. तर अशा येडपट चक्रात आपण अडकतो की जे खरं तर आपल्याला सहज थांबवता येईल. तर शेवटी आपण घेतो त्या वस्तूंचं काय होतं? आपण इतक्या वस्तू घेतोय की त्या आता घरातही मावत नाहीयेत. घरं आकाराने दुप्पट झालीत तरीही. आणि इथंच विल्हेवाटीचा मुद्दा येतो. भौतिकतेच्या अर्थशास्त्राचा हा अटळ भागच आहे की सूत्र हातात ठेवायचे असतील तर आधीच्या वस्तू झपाट्यानं केरात काढा. प्रत्येक अमेरिकन माणूस दररोज 4.5 पाऊंड इतका कचरा करतो. 30 वर्षांपूर्वी आपण करायचो त्याच्या दुप्पट हे प्रमाण आहे. आपणच विकत घेतलेला हा सगळा कचरा मग कुठल्या तरी मैदानावर भल्या मोठ्या खड्ड्यात रिचवला जातो किंवा मग जागा मिळालीच नाही तर भट्टीत जाळून मैदानात पसरवला जातो. आणि दोन्ही प्रकारात आपण हवा, जमीन, पाणी आणि संपूर्ण वातावरणच प्रदूषित करतो. भट्टीत जाळणं तर अधिकच वाईट. उत्पादनाच्या टप्प्यातल्या त्या विषारी वस्तू आठवतायत? भट्टीत कचरा जाळल्याने हवेत विषारी वायू पसरतात. त्यापेक्षाही वाईट म्हणजे ते फारच विषारी असतात, डायऑक्सिन सारखे. डायऑक्सिन हा सगळ्यात विषारी मानवनिर्मित पदार्थ आहे आणि भट्ट्या हे डायऑक्सिनचं मोठं उगमस्थान आहे. याचा अर्थ आपण या विषारी डायऑक्सिनचा हा स्रोत बंद करू शकतो, हा कचरा जाळण्याचा थांबून. हे काम आपण अगदी तातडीनं करू शकतो. काही कंपन्यांना या कचऱ्याची मैदानं आणि भट्ट्या इथे नकोयत म्हणून ते चक्क कचराही निर्यात करतायत. पण मग रिसायकलिंगनं काही उपयोग होईल का? हो, नक्कीच होईल. रिसायकलिंगनं एकीकडे कचरा कमी होईल तर दुसरीकडे नवीन वस्तूंसाठी खाणी आणि निसर्गावर पडणारा भारही काही प्रमाणात का होईना पण कमी होईल. हो हो हो, रिसायकलिंग व्हायलाच हवं. पण रिसायकलिंग पुरेसं नाही. रिसायकलिंग कधीच पुरेसं ठरणार नाही, 2 कारणांसाठी. पहिलं म्हणजे आपल्या घरातून निघणारा हा कचरा म्हणजे हिमनगाचं फक्त टोक आहे. कारण तुमच्या 1 पोतं कचऱ्यातल्या वस्तू तयार होण्यासाठी आधी 70 पोती कचरा तयार झालेला असतो. म्हणजेच घरातून निघणाऱ्या 100% कचऱ्याचं जरी आपण रिसायकलिंग करू शकलो तरी मूळ प्रश्न सुटणारच नाहीये. आणि खूपसा कचरा हा रिसायकल करताच येत नाही. एकतर त्यात खूप विषारी घटक असतात म्हणून किंवा ते मुळातच असे बनवले गेले असतात की रिसायकल करताच येऊ नयेत. ज्यूसचे डब्बे बघा, त्यात धातू, कागद, प्लास्टिक सगळंच एकत्र वापरलं गेलंय. खरोखरच रिसायकल करण्यासाठी तुम्ही त्याला वेगळं काढूच शकत नाही. तर तुम्ही पाहिलं की ही व्यवस्थाच मुळी संकटग्रस्त आहे. निसर्गाच्या सगळ्या क्षमता संपत चालल्यात. पर्यावरणातले बदल, हरवलेला आनंद, सगळीकडेच गडबड आहे. पण या सगळ्या धबडक्यात चांगली गोष्ट अशी आहे की त्यातल्या अनेक टप्प्यांवर हस्तक्षेप करता येईल. काही लोक आहेत जे जंगल वाचवण्यासाठी लढतायत, शुद्ध वस्तूंसाठी झगडतायत, कामगारांच्या हक्कांसाठी भांडतायत, जबाबदारीनं वस्तू वापराव्यात, कचरा मैदानं आणि भट्ट्यांमधून प्रदूषण होऊ नये यासाठी भांडतायत. आणि महत्वाचं म्हणजे सरकारला हे सांगतायत की हे सगळं लोकांसाठी आहे, यात लोकांचा विचार व्हायला हवा. हे सगळं काम तर महत्वाचं आहेच, पण या सगळ्या गोष्टींचे एकमेकांशी असलेले संबंध समजले तरच काही बदल घडतील. या व्यवस्थेतलेच लोक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच या एकरेषीय व्यवस्थेत काही बदल घडतील, ज्यात साधन संपत्ती किंवा माणसांचा बळी जाणार नाही. वापरा आणि फेका हा जुना विचार आता आपण बदलायला हवा. नवा विचार आधारलाय तो टिकाऊपणा आणि न्यायबुद्धीवर, ज्यात पर्यावरणाचा विचार आहे, शून्य कचरा असेल, चक्राकार उत्पादनं असतील, अपारंपरिक ऊर्जा असेल, स्थानिक अर्थव्यवस्थेचा विचार असेल. आणि हे घडतंय. काही लोक म्हणतात की हे अवास्तव आदर्श चित्र आहे,
पण मी म्हणते अवास्तव तेच लोक आहेत की ज्यांना जुन्याच वाटांनी जायचंय. लक्षात घ्या की जुना मार्गही आपोआप अवतरलेला नाही. ते काही गुरुत्वाकर्षण नाही की त्या सकटच आपल्याला राहायचंय. माणसांनीच तो मार्ग घडवलाय आणि आपणही माणसंच आहोत. तर चला काही नवं घडवूया.